2 महिने आहे ना, काजूचं सीझन होतं. लगातार आम्ही ना सकाळ संध्याकाळ काजू खाली जाऊन काजू जमा करायचे. मग आम्ही बघा एवढे काजू जमा केले. तर मला एकाने सांगितलं की तुम्ही दुकानामध्ये काजू विकणार ना, मग ते काजू आम्हाला विकत तुम्ही इथेच द्या. जो दुकानचा भाव आहे तोच आम्ही तुम्हाला देतो. तर मग मी विचार केला की म्हटलं आपले रिक्षाचे पण पैसे वाचतील, म्हणून म्हटलं वजन करून ह्यांनाच देऊया. म्हणून मी आता काय करते, हे बघा एवढे जमा केले. आता हे सगळे वजन करते आणि एका गोणीत भरते. चला वजन करूया. ओ हे वता खाली नक्काच होता. आता तुम्ही म्हणाल का या ताईकडे काटा कसा. तुम्हाला सांगू का, आमचं ना मुंबईला दुकान आहे. मग ते काटे काय 2 वर्षांनी 3 वर्षांनी असे बदली करावी लागतात. मग आम्ही भंगारवाल्याला देत नाही, आम्ही घेऊन येतो इकडे घरी. आहे की नाही. आता कधीतरी उपयोगाला पडतं की नाही आपल्या. मग आता मी काय करते, 2.5-2.5 किलो वजन करते. 2.5 किलो नाही राहिले तर कमी करेन. 2 किलो हातात आहे, 2 किलो. हे बघा, म्हणजे का आपल्याला पण बरं आहे ना बाबा. आणि त्या माणसाला पण वाटायला नको बाबा मला कमी दिले काय. त्यांना सांगणार बाबा मी वजन केलेत, आता तुम्ही पण वजन करून बघा. होय की नाही. हे बघा 4 बिया जास्त गेलेल्या पत्करल्या, पण कमी नको. हे घ्या हो पकडा. 2 बिया जास्त गेलेल्या चालतील. काटा जरा मोठा पाहिजे होता नाही. आपण जे कोकणामध्ये हे काय पण शेताची कामं करतो, मग त्याचा आपण स्वतःच मालक आहे की नाही. बघा आता हे जे आपलं माल आहे हे मी वजन करून देते दुकानात विकायला, म्हणजे ते आपला स्वतःचा बिझनेस झाला की नाही. मग लोकांची चाकरी कशाला करायची. होय की नाही. आपला स्वतःचं शेत आहे, देवाने आपल्याला जमीन दिली आपल्या नशिबामध्ये, त्याच्यातच आपण चाकरी करायची, लोकांची चाकरी करायची नाही. आणि त्यातच आपण मीठ भाकरी खाऊन आनंदी राहायचं. होय की नाही. मग हे बघा ही गोणी अशी वरसर भरली आहे आणि दुसरी एक गोणी झाली आहे एवढी, म्हणजे बांधायला तर भेटली पाहिजे ना. मग आता काय करणार, हिला पण आम्ही दुसऱ्या गोणीमध्ये करणार आणि म्हणजे हिला पण बांधायला मिळेल ना. आणि त्या माणसाला देणार बाबा एवढं वजन करून ठेवलं आहे, आता तू पण वजन कर, तुझी पण मनाची शांती कर आणि जे काय होतात ते पैसे आम्हाला दे. मित्रांनो कसं वाटलं आहे की नाही मस्त. आपण स्वतःच कोकणाचे मालक आहात का नाही आपल्या जागेचे. कोणाची चाकरी करण्याची गरज नाही. तुम्ही पण असंच करा, कोणाची चाकरी करण्याची नाही. जी काय आपल्याकडे जमीन जागा आहे त्याच्यात थोडंफार भाजीपाला असं झाडमाड असं करून त्याचा उपयोग करून घ्या आणि स्वतःचं जीवन एकदम आनंदी जगा. कोणाच्या गुलामीगिरी करण्याची गरज नाही आपल्याला. आपल्याकडे भरपूर सारं आहे. आपल्यासारखं कोकणासारखं सावकार कोणी नाही. त्यासाठी आपण स्वतः मेहनत केली पाहिजे आपल्या शेतामध्ये.
कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा आणि हा माझा व्हिडिओ मी केलेला, मी सांगितलेलं तुम्हाला ते कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.